स्वराज्य चषक 2024 मॅचला होते सुरुवात. गोपाळकृष्ण दोंद्रे संघानं जिंकलाय टॉस आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी 6 स्टार विहिगरला आमंत्रण देण्यात आलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. थोड्याशा पॉज नंतर प्रेक्षकांची आपण मागूया माफी आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं. गोलंदाजी मार्कवर मात्र तयार होतोय जयेश सिनारे. सचिन फडकेसाठी पहिला बॉल. हो, यावेळेस मात्र एज लागली होती. बॉल पाठीमागे, कोणतीही धाव येताना दिसत नाहीये. पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सर्कलचं एकमेव पॉवर प्लेचं षटक असेल या ओव्हरमध्ये, या संपूर्ण इनिंग मध्ये. सर्कलचं रिस्ट्रिक्शन फक्त एका षटकासाठी असेल, कारण हा सामना 4 ओव्हरचा खेळवला जाईल, याची नोंद घ्या. सनील फडके आणि सचिन फडके अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळतोय. पण बराचसा वेळ खर्च केलाय खरं तर या मॅचनं, कारण जवळजवळ 1 तास या मॅचमुळे आयोजकांचा वेळ मात्र व्यर्थ गेलाय. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडण्याचा थोडासा खाली राहतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. चांगली सुरुवात केली जयेशनं. जयेश खरं तर ग्राउंड मध्ये सुद्धा आणि ग्राउंडच्या बाहेर सुद्धा खूप नाव आहे. जयेश सिनारेचा एक उत्तम डीजे मास्टर. डीजे नितीनच्या साथीला नेहमीच अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये खरं तर त्याची साथ मात्र मिळते. आणि चांगली गोलंदाजी करत असताना समोर ड्राईव्ह केलं. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, त्यामुळं पहिली धाव धावसंख्येचा श्रीगणेशा होत असताना 6 स्टार विहिगर संघासाठी पहिली धाव 3ऱ्या चेंडूवर येते. ती फलंदाज सचिनच्या बॅटमधून. खातं उघडलं जाते ते 6 स्टार विहिगर संघाचं. नेरे दुंद्रे विभागामधीलच दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. इव्हन आज संपूर्ण संघ तुम्हाला त्याच विभागामधून बरेचसे पाहायला मिळतील. इकडे चांगली सुरुवात केली. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर, मिड विकेट आणि लॉंग ऑफ. बाकी सगळे आतमध्ये आहेत आणि या सुंदर गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला जयेश सिनारे. ओव्हर द विकेट ना. चांगला फटका. यावेळेस मात्र कव्हर्सला पहा, हातामधून झेल निसटलाय त्या ठिकाणी आणि झेल निसटल्याचे परिणाम मात्र भोगावे लागतील. कॅचेस विन द मॅचेस आपण सातत्याने म्हणतो. इकडे ज्या पद्धतीने गोलंदाजीला सुरुवात केली होती, दबाव टाकला होता तो फलंदाजी करणाऱ्या 6 स्टार विहिगरवर, आणि त्या दबावाखालीच सनील फडके इकडे मात्र बाद होऊ शकला असता. पण सनील फडके म्हटला की अगदी त्याला विस्फोटक खेळ करायलाच आवडतो आणि त्याचा सोडलेला झेल 2 धावा या ठिकाणी मिळवून देतोय. धावसंख्या 3 या आकड्यावर. 3 ऑन अ बोर्ड. जयेश सिनारे पुन्हा एकदा सज्ज. क्लीन बोल्ड, दांडी गोल सरळ जाऊन स्टंपवर आदळतोय हा चेंडू. जयेश सिनारेला मिळते पहिली विकेट. फर्स्ट विकेट डाऊन सेलिब्रेशन पाहायला मिळतोय. गोपाळकृष्ण दोंद्रे संघ या ठिकाणी पहा. चेंडू अगदी वेगवान चेंडू होता आणि सरळ जाऊन फुल लेन सुद्धा होता आणि सरळ आतमध्ये पहा. थोडंसं ऑनसाइडला ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला होता. कम्प्लीट ब्लॉक होता. यॉर्क केलं होतं. यावेळेस लंब डिलिव्हरी पाहायला मिळाली. थेट बुंध्यामध्ये घुसला हा चेंडू आणि सगळ्यात मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना विस्फोटक फलंदाज सनील फडके बॅक टू द डगआउट. पहिला धक्का मात्र दिलाय 3 या धावसंख्येवर. सनीलचाच सोडलेला झेल, परंतु त्यानंतर मिळालेल्या जीवनदानाचा मात्र काही फायदा उठवू शकलेला नाहीये. पुढच्याच बॉलवर तो क्लीन बोल्ड बाद झालाय. अप्रतिम सुरुवात करून दिली जयेश सिनारेनं आपल्या गोलंदाजीमधून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 खानाव टीम कॅप्टन. ही चेंडू इकडे जोरदार अपील स्वीकारलाय. लाईक बिफोर द विकेट पायचीच सापडलाय. यष्ट्यांच्या मधोमध दुसरा धक्का. 6 स्टार विहिगर संघाला आल्या पावली माघारी परतेल फलंदाज राकेश पाटील. LBW बॅट्समन आउट. मिडल स्टंप उडला असता. योग्य निर्णय मात्र पाहायला मिळाला पंचांचा. बॅक टू बॅक दुसरी सफलता जयेश सिनारेनं मात्र मिळवून दिले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. सर्कलचं षटक समाप्त झालंय.
धाव फलकावर साई स्टार विहिगर संघ पिछाडीवर पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 3 धाबा धाव फलकावर. सुंदर सुरुवात केले. बऱ्याचशा विलंबानंतर मात्र अखेरीचा सामना पाहायला मिळतोय. परंतु जशी सुरुवात झाली पहिल्यांदा षटक कपात करण्यात आली. 5 ओव्हरची मॅच ही 4 ओव्हरची असणार आहे ही मॅच फक्त. आणि त्याच्यामध्ये पहिलं षटक टाकलं जयेशनं आणि जयेशनं मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यामुळे आता क्षेत्ररक्षण पांगवलं जाणार. सर्कलचं रिस्ट्रिक्शन हटलं गेलंय. 5 फिल्ड 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आता मात्र पाहायला मिळतील. परंतु सचिन फडके आता मात्र एक्सपिरियन्स बॅटर अनुभवी खेळाडू त्यांच्यावर आता मात्र फार मोठी जबाबदारी असेल या मॅचची. कारण सनील राकेशच्या विकेट्स पडल्यानंतर मात्र हा डाव सांभाळावा लागणार आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय श्रावण चौधरी. श्रवण येतोय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. काय भन्नाट सुरुवात केली आहे आज. वेगळ्या ऊर्जेनं मात्र मैदानामध्ये उतरताना दिसलाय गोपाळकृष्ण दुंद्रे हा संघ. सुंदर गोलंदाजी. अगदी सुरुवातीला जयेश सिनारे आपण पाहिलं. त्यानंतर मात्र श्रवणनं सुद्धा पहिला चेंडू निर्धाव टाकून आपल्या गोलंदाजीतली धार मात्र दाखवून देत असताना ओव्हर द विकेटना फुल लेंथ होता. बॅक टू द बॉल स्ट्राईक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून गेलाय. लॉंग ऑफ कडे एकच धाव त्या ठिकाणी मिळते. बऱ्याच अवधीनंतर धाव फलक हल्लंय. सिंगल धावेनं टीमची टोटल मध्ये वाढ होईल. 4 धावा धाव फलकावर. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये दबाव मात्र बनवलाय गोपाळकृष्ण दुंद्रे या संघानं. चांगलं क्रिकेट आता मात्र खेळत असताना साई स्टार विहिगर संघ सुद्धा बलाढ्य संघ ओळखला जातो. नेरे दुंद्रे परिसरामधील दोनही संघ आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. श्रवण ड्राईव्ह केला. अगदी सरळ बॅटनं आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल येते. एकेरी धाव हे करावं लागेल आता मात्र. कुठेतरी दबाव आहे परंतु सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली तर हा दबाव मात्र थोडाफार प्रमाणामध्ये का होईना हटला जरूर जाऊ शकतो. आणि तेच करण्याचा इरादा इकडे सचिन फडके आणि प्रवीण फडके या दोनही फलंदाजांनी चालवलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवर. इकडे पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट फाईन लेगला. इकडे डायरेक्ट हिट झालाय अँड डायरेक्ट हिट इज झालं बस डेंजरस. पंचांचं बोट आकाशाकडे. तिसरा हादरा साई स्टार विहिगर संघाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज प्रवीण फडके बॅक टू द डगआउट. धावचीच्या स्वरूपामध्ये इकडे नाहक गडी गमावलाय साई स्टार विहिगर संघ. थोडासा शांत त्यांचा पाहायला मिळतोय पॅव्हेलियन कक्ष. खरं तर गोटामध्ये थोडीशी अस्वस्थता पसरले. 3 फलंदाज मात्र सुरुवातीला आघाडीचे बाद झालेत 5 या धावसंख्येवर. क्लीन बोल्ड. दांडी गोल लेग स्टंप वाकवलाय आणि किती सफलता. श्रवण चौधरी ऑन फायर नाव. ओव्हर मध्ये 4था हादरा बसलाय. साई स्टार विहिगर संघाचे 4 स्टार मैदानाच्या बाहेर. आर्यन फडके आल्या पावली माघारी परतत असताना निराश मनानं मात्र मैदानाच्या बाहेर. 4था हादरा दिलाय. 5 धावा फक्त धाव फलकावर. श्रवण चौधरी गोलंदाजी मार्कवर. लॉंग रन अप ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यशसाठी हा बॉल लेंथ बॉल होता. टप्पा पडण्यात सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न मात्र झाला होता. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. आणि पाहता आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 3. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 2. फलंदाज बाद झाले ते तब्बल 4 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 5 अशी धावसंख्या पाहायला मिळते ती साई स्टार विहिगर या संघाची.
टीम मीटिंग फार वेळ नाही घेऊ शकत. ऑलरेडी आपण 1 तास लेट झाला या सामन्याला. चला लवकर स्प्रेड व्हा दुंद्रे टीम. भन्नाट सुरुवात दिली गोलंदाजांनी. जयेश सिनारे आणि श्रवण चौधरीनं अक्षरशः पाहायला गेलं तर संपूर्णपणे आघाडीचे फलंदाज मात्र माघारी परतवलेत. सनील असतील, राकेश, प्रवीण फडके, आर्यन फडके बाद झालेत. यश नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये, परंतु या 2 ओव्हर्समध्ये धावा आल्या नाहीत तर फार कठीण होईल ते साई स्टार विहिगर संघासाठी. तिसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र दिली जाते ती अधिक सिनारे या गोलंदाजाकडे. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये टिच्चून मारा केलाय, परंतु अजूनही सचिन फडके मैदानामध्ये आहेत. आणि सचिन फडके म्हटला की प्रदीर्घ अनुभव आहे या फलंदाजाकडे. नेहमीच अनेक मैदानावर मात्र त्याचा विस्फोटक खेळ जवळून पाहिलाय आणि अनेक इनिंग्स मात्र साई स्टार विहिगर संघासाठी आजपर्यंत त्यांनी दिलेत. आजपर्यंत अनेक वेळेला आनंदाचे क्षण मात्र या खेळाडून आपल्या टीमला दिलेत. आणि आता मात्र संघ संकटामध्ये आहे. संकट मोचक म्हणून या स्थितीमधून मात्र या गंभीर परिस्थितीमधून सचिन फडके बाहेर काढणार का? आणि या साई स्टार विहिगर संघाच्या सगळ्या समर्थकांचं मात्र सचिनच्या या इनिंगकडे मात्र लक्ष लागून राहिलंय. 2 ओव्हर्समध्ये मात्र हा खेळ संपूर्णपणे गोपाळकृष्ण दुंद्रे संघाच्या बाजूने राहिलाय. आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ विकेट कीपरकडे निघून जातोय. डॉट बॉल. ही रणनीती चांगली आहे. अधिक सिनारेचा चेंडू पण पाहिला, थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र केला होता. आणि या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर सचिन फडके सपशेल आज अपयशी होत असताना 7 चेंडू खेळलाय आणि धावा 2च निघाल्यात सचिनकडून. आणि ही फिगर नाही पाहायला मिळत खरं तर सचिन फडके जेव्हा मैदानामध्ये असतो. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्यात आलाय. वाईडिश लॉंग ऑन कडे मिड विकेटचा फिल्डर येतोय. वेगाने ट्रॅव्हल झाला होता तिकडे. थ्रो पहा, थ्रो सुद्धा चुकीचा होता. फर्स्ट अटॅम्प मध्ये तुम्हाला चेंडू मिळाला नाही तर मैदानावर सहज रीतीने 2 धावा पूर्ण होतात निश्चित मात्र पाहायला मिळालंय. आणि जर धावा येण्यास सुरुवात झाली तर थोडासा प्रेशर रिलीज होईल. 1-2 मोठ्या फटक्याने हा प्रेशर मात्र हटवता येऊ शकतो. ही क्षमता सचिन मध्ये जरूर आहे. हे करावं लागेल. सध्या त्याची परिस्थिती अशी आहे की 4 फलंदाजांनी मैदानाची साथ सोडले आणि संपूर्णपणे या मॅच मध्ये प्राबल्य मात्र मिळवलंय. ते गोलंदाजाने अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू मात्र निर्धाव निघून चाललाय. डॉट बॉल. आज सचिन फडकेचा खेळ मात्र मनासारखा होताना दिसत नाहीये. 9 बॉलमध्ये 4 ही त्याची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2.3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 4 गडी बाद 7 अशी धावसंख्या आहे ती साई स्टार विहिगर या संघाची. गोलंदाज अधिक पुन्हा एकदा सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पाहत बराच पुढे आला होता फिल्डर, परंतु दैव बलवतर वाईडिश लॉंग ऑफला मात्र खरं तर टप्पा पडल्यानंतर बॉल फ्लाय झाला होता. एका क्षणाला असंच वाटलं होतं चेंडू निघून जातोय की काय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे प्रतीक माळीच्याकडून, ऋतिक माळीकडून. आणखीन 2 धावा मिळते. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर लागल्यात त्या 9 धावा. 9 ऑन अ बोर्ड. अधिकचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला एक स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. चेंडू निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल. एका पाठोपाठ एक निर्धाव चेंडू आपण या संपूर्ण खरं तर इनिंग्स मध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. आतापर्यंत पाहिलं 11 बॉल डॉट गेलाय साई स्टार विहिगर संघ. लोवर फुल टॉस बॉल अडवा पॅटने ऑन साइडला आणलाय मिड विकेटला. हो चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकच धाव सिंगल रन ओनली. एक रिताबेच्या बरोबरीनं आता मात्र इकडे 3 षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या 10 वर 4. नाजूक परिस्थिती पाहायला मिळते साई स्टार विहिगर संघाची. आणि या संपूर्ण पहिल्या 18 बॉलमध्ये आपण पाहिलं 11 चेंडू निर्धाव खेळलाय तो साई स्टार विहिगर संघ. जर इकडे सिंगल रन घेतली असती तरी या धावा 20च्या पुढे मात्र नक्कीच पाहायला मिळाल्या असत्या. परंतु पाहूया शेवटच्या षटकामध्ये काय घडतंय. कारण षटक सुद्धा तेवढंच महत्वाचं असेल. चला स्प्रेडअप व्हा प्लीज. टीम दुंद्रे जास्त वेळ करू नका, कारण बराच वेळ अगोदर 1 तास घालवलाय दोनही टीम्सनं. त्यामुळं पाण्याची मागणी केली जाते, त्यामुळे आम्ही सुद्धा काही बोलू शकणार नाही. आता 10 वर 4 अशी धावसंख्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. परंतु आता मात्र वेळीच जर जाग आली नाही साई स्टार विहिगर संघाला. दीपक फडके सुद्धा स्क्वॉड मध्ये आहेत. खरं तर बराच वेळेला आघाडीला येऊन खेळत असतात. इकडे अजूनही उतरलेले नाही आहेत. वेगळा रणनीती पाहायला मिळाली. खरं तर अनेक नवीन फलंदाजांना संधी दिली गेली, परंतु त्याचा फायदा झालेला नाहीये. सनीलची विकेट फार महत्वाची होती मॅच मध्ये आणि तो बाद झाल्यानंतर संपूर्णपणे डाव ढेपाळलाय.
एका पाठोपाठ एक हादरे मात्र दिले ते गोपाळकृष्ण धुंद्रे या संघानं आज वेगळ्या एनर्जीनं मात्र वेगळ्या ऊर्जात्मक पद्धतीनं खेळ करताना दिसलाय तो धुंद्र्याचा संघ. परंतु या 6 बॉलमध्ये जर मोठ्या धावा आल्या नाहीत साई स्टार विहीगर संघाला मात्र स्वराज्य चषकामध्ये सामना जिंकणं फार कठीण होऊ शकतं. परंतु पाहूया इकडून मात्र पुढे काय घडेल. अजूनही शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. चौथं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल. विलास उसाटकर येतोय. चौथ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर. पहिल्या 3ही गोलंदाजांनी अगदी टिचून मारा केलाय. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मात्र या मैदानामध्ये पाहायला मिळालंय. विलास उसाटकर कडून तीच अपेक्षा असेल धुंद्रे संघाच्या समर्थकांना. पाहूया काय. सचिन आणि यश हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. सचिन फडके, यश फडके. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये धावा काढाव्या लागतील. लास्ट ओव्हर. द विकेटनं आणखीन एक डॉट बॉल. एका पाठोपाठ एक निर्धाव चेंडू खेळत असताना इकडे पाहायला मिळतात सचिन फडके. 13 चेंडू खेळलेत आणि 7च धावा निघाल्यात. 7-13. 7 मिळालेली नाही आज मात्र या संपा. तिसऱ्या पंचांची मदत मात्र या मागवले. खरं तर ग्राउंड अंपायर्सना संयोजकांनी लक्ष द्यायचं आहे. ऑन स्क्रीन चेक केलं जाईल गोलंदाजीची शैली. चांगला फटका यावेळेस मात्र ऑन साइडला. फायडिश लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल सुटलाय आणि कदाचित रन्स मिळतात या ठिकाणी. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न यशस्वी केलाय. या 2च धावा असं वाटलं होतं कदाचित. या अंपायर या 2 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्डवर लागल्यात त्या 12 धावा. 12 ऑन बोर्ड. एक बऱ्याच अवधीनंतर एखादा मोठा स्ट्रोक सचिनच्या बॅटमधून येताना दिसला. जरूर बाउंड्री नसेल मिळाली परंतु कुठेतरी थोडा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पुरेसा ठरणार का याकडे सुद्धा पाहिलं जाईल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेमध्ये हा फटका. स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. सचिन बाद. कुणालनं त्या ठिकाणी घेतला जेल आणि अडखळत खेळणाऱ्या सचिन फडकेचा संपवला खेळ. 5वा धक्का. निम्मा संघ गारद. अर्धी सेना साई स्टारची माघारी परतले. काहीच खरं तर मनासारखं घडताना दिसत नाहीये साई स्टार विहीगर संघासाठी. सगळ्याच फलंदाजांनी मात्र टाकलेल्या विकेट्स थोडासा बेजबाबदारपणा नडला या मॅच मध्ये. दीपक फडके इंजर्ड आहेत. त्यांच्या हाताला दुखापत आहे खरं तर आणि त्याचमुळे बॅटिंगसाठी आलेले नाहीयेत. इकडे 12 या फक्त धावसंख्येवर निम्मा संघ गारद झालाय. विलास उसाटकर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नयन यावेळेस मात्र ऑन साइडला उडवलाय बॉल. कॅप मध्ये जरूर आहे. चेंडू पाहूया त्या ठिकाणी चाललाय. पहिला स्ट्रोक येतो यावेळेस मात्र. पहिला मोठा फटका. पहिल्यांदा टाळ्या वाजल्यात साई स्टार विहीगर संघाच्या गोटामधून. हा येतोय दमदार चौकार. स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर नयन फडकेनं चांगला ऍडजस्ट करत हा फटका सजवलाय. मागच्या पायावर थोडंसं वजन दिलं होतं आणि त्यानंतर स्वतःला ऍडजस्ट करत बॉडी बॅलन्स सांभाळून हा फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पुढे आले होते बॉल अडवण्यासाठी परंतु चेंडू फरार. सीमा रेषेच्या पलीकडे. शेवटच्या क्षणाला मात्र धावा जोडत असताना 7व्या क्रमांकाचा फलंदाज नयनच्या बॅटमधून येतोय. हा नयनरम्य चौकार.
सिनियर खेळाडूंना जमलं नाही ते अवघ्या 15 वर्षाचा मुलगा या ठिकाणी करून दाखवतोय. ओनली 15 इयर्स एज. 15व्या वर्षी मात्र मैदानामध्ये उतरला आणि लगातार 2 चौकार. संघ संकटामध्ये असताना मात्र संकट मोचक म्हणून केलेली फलंदाजी नक्कीच लक्षात ठेवली जाईल. सुपर बॅटिंग. नयन फडकेच्या बॅटमधून मात्र 2 स्ट्रोक्स. 8 धावांचं योगदान मात्र दिले. टीमची टोटल 20 वर. यावेळचा हा चेंडू फुल लेंथ होता, खोलात पडला होता. इकडे धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु अशी धाव घेता येणार नाही. त्यांनी सांगितलं इकडे डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर साई स्टार विहिगर संघ सॅटिस्फॅक्शन जरूर नसेल परंतु लढावं लागेल या मॅच मध्ये. 21 धावांचा टार्गेट आता मात्र सेट करण्यात आले. 21 रन्स टू विन इन 24 बॉल्स. 21 करायच्या 24 मध्ये हे टार्गेट गोपाळकृष्ण दुंद्रे संघासाठी असणार आहे. सुपर बॉलिंग पाहायला मिळाली. जयेश सिनारेनं 3 धावा देत 2 विकेट घेतल्या. श्रवण चौधरीनं 2 धावा देत 1 विकेट घेतली. अधिक सिनारेनं फक्त 5 धावा दिल्या. विलास उसाटकर यांनी धावा दिल्या सगळ्यात जास्त, त्याही फक्त 10 आणि 1 विकेट सुद्धा. प्रत्येक गोलंदाजाने केलेला टिचून मारा आणि त्यामुळे एक वेगळ्या युनिटीनं, एका वेगळ्या जोशनं मात्र मैदानामध्ये खेळ करताना दिसला तो गोपाळकृष्ण दुंद्रे. त्यामुळे आता दीपक पडकेंच्या संघाला, साई स्टार विहिगर संघाला मात्र इकडे लढावं लागेल. मागचा सामना आठवावा लागेल कारण तो सुद्धा लो स्कोरिंग मॅच अगदी शेवटच्या बॉल पर्यंत रंगला होता. 37 आय थिंक 37चं टार्गेट होतं 5 ओव्हर्समध्ये आणि मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आली होती. इकडे सुद्धा साई स्टार विहिगर संघ आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मात्र लास्ट बॉल पर्यंत हा सामना नेणार का इकडे सहजतेनं मात्र दुंद्रे संघ मात्र विजयाला गवसणी घालणार. ऐकूया आदरणीय बबन दादा रघु पाटील साहेब यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. बबन दादा पाटील यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करा. दादा या आपण. हॅलो. या दरम्यान सन्माननीय पिंट्या शेठ पाटील, पिंट्या शेठ पनवेलचे मान्यवर यांचं या ठिकाणी आगमन. आदरणीय पिंट्या शेठ पनवेल यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. टॉससाठी खानाव आणि त्याच्या बरोबरीने चिंचवली संघाचा कॅप्टन. एकाच विभागातील हे दोन्ही संघ I-11 चिंचवली आणि एका बाजूने खानाव बी. उपसरपंच सूर्यकांत. श्रीविक अँड अंश 11 चिंचवली आणि एका बाजूने खानाव. प्रदीप स्मृती गावदेवी खानाव असा हा संघ आहे. तर टॉस करतील आमचे उपसरपंच सूर्यकांत दादा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. बघा काय आलाय, हेड आलाय. त्यामुळे टॉस जिंकलाय चिंचवली संघाची. खानाव टीम आपण थांबायचा आहे. निर्णय तुमचा काय राहील? प्रथम क्षेत्ररक्षण करू आम्ही. प्रथम क्षेत्ररक्षण की फलंदाजी? क्षेत्ररक्षण. यस, क्षेत्ररक्षण करणार आहेत. आणि आज आपल्या परिसरातील सर्व संघ आहेत, काय स्ट्रॅटेजी राहील खानाव संघाच्या अगेन्स्ट? स्ट्रॅटेजी वगैरे काय नाही, मैदानात चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. खरं तर चिंचवली संघ यंदा भन्नाट फॉर्ममध्ये आहे. काय या स्पर्धेमध्ये कोणते स्वप्न घेऊन आलात आणि काय सांगाल या स्पर्धेबद्दल? यावर्षी एवढा फॉर्म नाही आहे, पण आता या मॅचला चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करू. स्पर्धा कशी वाटली तुम्हाला? मैदान कसं वाटलं? स्पर्धा फार सुंदर आहे आणि मैदान पण एकदम ओके आहे. फार सुंदर स्पर्धा आहे. थँक्यू, शुभेच्छा तुम्हाला. तर टॉस तुम्ही गमावला, तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायचं आहे. किती धावांचा टार्गेट सेट करायला पहिल्या सत्रामध्ये? 50+ करण्याचा प्रयत्न करू. डे नाईट फॉर्मॅट कधी पहिला प्रत्येक सामना 5 षटकांचा होतो. अनेक वेळा आपण पहिला 1 लाखाच्या स्पर्धा किंवा 3 लाखाच्या स्पर्धा सामने 4 षटकांचे होत आहेत, परंतु इथे 5 षटकांच्या सामन्यात काय सांगाल या खरं संपूर्ण कन्सेप्टबद्दल? आयोजकांचे पण धन्यवाद मानावे जे 5 षटकांचे सामने केले होतात. तुम्हालाही शुभेच्छा या लढतीसाठी. तर टॉस जिंकलाय चिंचवली संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. पुढच्या मॅचमध्ये टीम खानावला. धन्यवाद. चला जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. कमी धावसंख्येचं टार्गेट 21 करायचे आहेत आणि जसं दुसरं सत्र चालू होईल मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तो तारा गावचा रोशनजी पाटील यांचा. थँक्यू.
4 ओव्हरमध्ये साई स्टार विगर संघाच्या अगेन्स्ट तर JKC दुंद्रे टीमला धावा करायच्या 21 धावा. पहिली जोडी मैदानामध्ये आपण पाहतो त्या ठिकाणी निशांत पाटील आणि कुणाल दवणे हे दोन खेळाडू बॉलिंग ट्रॅकमध्ये पहिल्या षटकामध्ये सनील फडके पहिला बॉल फुल टॉस इथे फिरून मारला बॉलला. कदर या षटकातला दुसरा बॉल माफी असावी. पहिला बॉल ऑलरेडी डिलिव्हर्ड झाला होता डॉट. त्यानंतर बिमरचा कॉल अगदी योग्य निर्णय. त्या ठिकाणी लास्ट मोमेंटला बॅटचा फेस क्लोज केला पण तो टायमिंग जुळलं नव्हतं आणि बॉल शॉर्ट फाइंडिंगला फील्ड झाला. रन मिळाली सिंगल +1 बिमरची रन. अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतील. बॅटिंग करताना JKC क्रिकेट टीम दुंद्रे या संघाला आपण पाहताय 2 धावाला फ्रीड बॉल. पुढचा बॉल फ्रीड राहील. नेक्स्ट बॉल फ्रीड डिलिव्हरी राहील. गोलंदाज सनीलला कमबॅक करावा लागेल कारण समोर खेळाडू असेल कुणाल दवणे. संधी चालून आली आहे त्याच्यासाठी आणि फ्रीडच्या बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरला पिच कव्हर ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलच्या मागे धावता त्या ठिकाणी फिल्डर. फटका सुंदर होता आणि तिथे मात्र 2 धावा आल्या. निर्जनसळी हा बॉल पडला मग तो फ्रीट होता. जरी झेल टिपला असता तरी मात्र खेळाडू बाद झाला नसता. पण तो रन महत्वाचे मिळाल्या 2 साई स्टार विगर संघाच्या अगेन्स्ट JKC दुंद्रे टीमला. धावा रोकायच्या 21. हे मैदान आपण पाहिलं लॉंग बाउंड्रीज आणि त्यानंतर चांगली विकेट आहे जी गोलंदाजांना देखील साथ देते फलंदाजांना देखील साथ देते अशी विकेट आहे. अशा विकेटमध्ये आपण सध्या या स्पर्धेचा आनंद घेत आहोत. तिसरी रात्र या स्पर्धेची. कालच्या रात्रीमध्ये अजिवली आंबिवली हे 2 संघ सुपर 10 मध्ये क्वालिफाय झाले. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं त्या ठिकाणी जासई आणि त्याच्या बरोबरीने बेलवली हे 2 संघ सुपर 10 ला गेले. इथे मिडॉनला बीट केलंय. फटका सुंदर फुल टॉस मध्ये फुल टोल वसूल केला. बॉल मात्र चाललाय बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार चौकार. सांगडेवाला रायगड ठाण्यात फेमस झाला. जग्गा भाई सांगडेवाला रायगड ठाण्यात फेमस झाला. खर तर जय चेरोबा सांगडे संघ जितका चर्चेमध्ये आहे त्याहीपेक्षा जास्त चर्चेमध्ये जग्गाबाई. पुण्यामध्ये देखील त्यांची धून ऐकायला मिळाली. म्हणजे क्रेज किती आहे बघा. जिल्हे भरपूर त्याने आता बदलले. पुणे जिल्ह्यामध्ये देखील त्यांची दहशत. जग्गाबाई नक्कीच त्यांची व्हिजिट होईल पुण्याच्या स्पर्धेमध्ये. आम्हाला माहिती मिळाली जग्गाबाई डीजे यांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा कव्हरला क्या बात है. इनसाइड आउट कलात्मक क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. बॉल चालला एका टप्प्याने सीमारेषा पार. वन्स मोर ये दिल मांगे मोर 4. लगातार 2 चौकार आणि कलात्मक फटका. कुणालच्या माध्यमातून आणखीन एक कॉपी बुक स्टाईल. याही वेळा आपण पाहिला सलग 3रा चौकार. जबरदस्त बॅटिंग. या स्पर्धेमधला हा दुसरा खेळाडू ज्याने सलग 3 चौकार मारले. पहिला खेळाडू होता अजिवली संघाचा आक्रमक लेफ्टी बॅटर तौसिफ आणि त्यानंतर कुणाल दवणे. ते करत असताना कुणाल हा खेळाडू पहिल्या ओव्हरमध्ये हवी झाला दुंद्रे संघ. टोटल 16 वरती पोहोचलाय. त्या ठिकाणी फक्त 5 रनची गरज. एज लागली. बॉल मागे चाललाय. संजय फडके त्या ठिकाणी गली क्षेत्रामध्ये होते. रन मात्र या बॉलवरती नाहीये. प्रयत्न पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा होता. आता शेवटचे बॉल असेल 18. विजयासाठी फक्त आणि फक्त 5 रनची गरज. बघा जसा सामना संपेल तसं मात्र विनंती राहील चिंचवली संघाला आपण लगेच मैदानात बघा आणि सर्व खेळाडू आपण या व्यासपीठासमोर या. चिंचवली संघाचा कॅप्टन आपण सर्वांनी व्यासपीठासमोर यायचं आणि इथून मैदानाकडे जायचं आहे. आणि ज्या टीमच्या वाट्याला खानावळ संघाच्या वाट्याला बॅटिंग आली त्याही टीमला विनंती राहील आपण खेळाडू कक्षाच्या दिशेने आपण कदर प्रत्येक सामनावीरासाठी सन्माननीय संतोषी पाटील साहेब माऊली त्यांचं या ठिकाणी आगमन. खरं तर दानशूर असं हे व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व संतोष पाटील साहेबांचं आपण करूया स्वागत. माऊली रोशन सर करताना विचार केला ना तर मात्र कोणताही कार्यक्रम असू द्या त्या कार्यक्रमाला हिरिरीनं पुढे येत त्या कार्यक्रमापुढे कसं न्यायचं त्या कार्यक्रमामध्ये आपला हातभार कसा लावायचा यासाठी नेहमी दानशूर
नेतृत्व आपण पाहिलंय ते आदरणीय संतोष बुवा पाटील बोरले हरिभक्त पारायण यांचं मात्र मनपूर्वक स्वागत. आपण पाहतो माऊली होय होय वारकरी पाहे पाहे वारकरी सह्याद्रीचा धारकरी. MD गडगे सर यांचा आवाज आपण ऐकता. इथे फटका चांगला आहे. मॅच फिनिश. 7 चेंडूमध्ये सामना जिंकला आहे. मैदानाच्या आतमध्ये टीम GKC दुंद्रे. क्या बात आहे. प्रचंड टाइम वाचवला. जो टाइम वाया गेला होता मध्ये तो मात्र कव्हर केला दुंद्रे संघाने. अभिनंदन टीम दुंद्रे. हार्ड लक टीम साई स्टार विगर. एकतर्फी लढत. धावांचा पाठलाग करताना मात्र 7 चेंडूमध्ये त्या ठिकाणी 22 धावा आल्या. 21ची गरज होती आणि हा सामना जिंकला आहे दुंद्रे संघाने. अभिनंदन. चला लगेचच मी विनंती करतो चिंचवली संघाला आपण त्या ठिकाणी मैदानात ताबा घ्या फिल्डिंगचा आणि त्यानंतर विनंती